त्यांना मी एक शब्द दिला, सलाम. म्हटलं सलामवर लिहा. आणि विषय सांगितला. आता आमचा तुषार जो तबलजी आहे त्याच्या आयुष्यावरची कविता आहे. म्हणजे तरुणपण, तुषारचं तरुणपण. प्रत्येकाच्या आयुष्यात कोणतरी येत असतं कॉलेजमध्ये. मनी बसे स्वप्नी दिसे, मनी बसे स्वप्नी दिसे एक अशी अनाम. मनी बसे स्वप्नी दिसे एक अशी अनाम. अवचित ती अवतरली सलाम सलाम सलाम. मनी बसे स्वप्नी दिसे एक अशी अनाम. अवचित ती अवतरली सलाम सलाम सलाम. आता तुषारजी कॉलेजमध्ये गेल्यानंतर काय केलं बघा. कळप चुकून आली हरिणी अचानक माझ्या पुढे. लाजरे डोळ्यात आली दबकी दटावळी काळीज पुढे. कळप चुकून आली हरिणी अचानक माझ्या पुढे. लाजऱ्या डोळ्यात आली दबकी दटावळी काळीज पुढे. थांबली भांबावली गेली निघून, कधीच पाहिलं न मागे वळून. मी हासा वेडा पिसा गूढ असे मोनालिसा. मजसाठी मजसाठी एक दशा कायम दास गुलाम. अवचित ती अवतरली सलाम सलाम सलाम. अशी बरीच वर्ष गेली आहेत. तर ते माझ्या पिरियड आला आता बघा. स्वप्न अजून वेड धरून साधे सुधे. स्वप्न अजून वेड धरून साधे सुधे. कधीतरी दिसेल ती जाऊ दे. अनअवचित ती दिसते खरेच ती. ती पाहतिथे ती बघते ती हसते ती बघते ती पुसतो मी तिला दिलेला पूर्ण पूर्ण विराम. अवचित ती अवतरली सलाम सलाम सलाम. सलाम 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 सलाम. धन्यवाद. श्रीधरजींना मी अगदी 1 मिनिटासाठी मंचावर थांबण्याची विनंती करते आणि ऊर्जा देशपांडेला विनंती करते की आपण श्रीधरजींना आज मी श्रीधर काका असं एवढ्यासाठी म्हणते आहे कारण अतिशय कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध आहेत या दोन्ही कुटुंबाचे. आणि ऊर्जा ही काका म्हणते म्हणून तिच्या वतीने काका म्हणते आहे. आपण पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन श्रीधरजींना या ठिकाणी सन्मानित करूया. आज वेळात वेळ काढून आदरणीय श्रीधर फडके सर उपस्थित राहिले कार्यक्रमाला. खरं तर त्यांनी आणि सरांनी इतकी गाणी एकत्र केलेली आहेत. आपण वारा लबाडा आहे आत्ता ऐकलं. त्याचबरोबर आणखीन एक मिश्किल गाणं मला सरांनी लिहिलेलं आठवतं आहे. मनी वसे स्वप्नी दिसे एक अशी अनाम. अवचित ती अवतरली सलाम 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 असंही सर लिहू शकतात. म्हणजे एका बाजूला असं वाटतं की कशी असेल सरांची प्रतिभा. कारण एका बाजूला ते इतकं मिश्किल लिहितात. त्याच वेळेस राजा शिवछत्रपतीचं शीर्षक गीत जेव्हा आपण ऐकतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी त्यांच्या मनातला आदर तर आपल्याला जाणवतोच. पण राजा शहाजीसारखी कादंबरी वाचत असताना त्यांनी किती नवीन विचारांनी त्या इतिहासाकडे पाहिलेलं आहे हे जाणवतं. शहाजी राजांचा एक नव्याने परिचयच त्यांनी जणू आपल्याला करून दिलेला आहे. गोट्यासारखी मालिका आठवते की आपल्या सगळ्यांच्या बालपणातलं भावविश्वातलं एक अतिशय हळवं आणि खूप भावस्पर्शी असं स्थान गोट्या या मालिकेला लाभलेलं आहे. आणि आपल्याबरोबर आदरणीय राजदत्तजी सुद्धा उपस्थित झालेले आहेत. मला वाटतं टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया.